नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रमोद चोते सर, जे डिजिटल टेलिकॉमचे फाउंडर आहेत. गेली 12 वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आज आपल्याला माहिती आहे की सिक्युरिटीची गरज सगळ्या ठिकाणी लागते, मग ते आपले घर असू दे किंवा ऑफिस असू दे. तर तुम्ही त्या क्षेत्रात काम करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. मॅडम, मी डिजिटल टेलिकॉम ह्या नावाने कंपनी आम्ही चालू केली साधारणतः 2010 साली. आणि मी ऑलरेडी माझं बॅकग्राऊंड हे इलेक्ट्रॉनिक्सच आहे. याच्या अगोदर आम्ही पहिल्यांदा टेलिकॉम सिक्युरिटी क्षेत्रामध्येच आहोत. टेलिकॉम इन द सेन्स आम्ही पीसीयू आणि एसटीडी पीसीयूच्या क्षेत्रामध्ये होतो. जसा नवीन नवीन ट्रेंड येत चाललाय की आता आपल्याला माहिती आहे की सिक्युरिटी ही काळाची गरज आहे. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आम्हाला माहिती आहे की पुढे हे फ्युचर खूप कमी आहे. म्हणून आम्हाला स्विचवर व्हायलाच लागणार आहे फ्युचरमध्ये. म्हणून मग आम्ही हळूहळू आम्ही इंटरकॉम, बिल्डिंग इंटरकॉम, ईपीबीएक्सची कामं चालू केली. त्याच्यानंतर सीसीटीव्हीचा जमाना आला. तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही नॉलेज घ्यायला चालू केलं आणि सायमल्टेनियसली आम्ही सीसीटीव्हीची कामं आम्ही चालू केली. आता आम्हाला या क्षेत्रामध्ये चांगला अनुभव आहे आणि आता आम्ही खूप सारी कामं केलेली आहेत टेलिकॉम आणि सिक्युरिटीमध्ये. सर, तुमच्या जीवन प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि तुम्ही इथपर्यंत कसे आलात त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. मॅडम, मी जीवन प्रवास सांगायला गेला तर मी रत्नागिरीचा आहे आणि कामानिमित्त म्हणून मी मुंबईला आलो होतो. तर मी ऐरोली नवी मुंबई इथे राहत होतो आणि त्याच्यानंतर मग मी एका कंपनीमध्ये माझं जसं कॉलेज कंप्लीट झालं तसं मी अप्रेंटिस साठी म्हणून मी आलो होतो मुंबईला. त्याच्यानंतर मग सर्व्हिस स्टार्ट केली. तर सानपाडा येथे मी एका कंपनीमध्ये ऍज अ टेक्निशियन म्हणून मी कामाला लागलो. तर तिथे वॉशिंग मशीनचं प्लांट होता. तर वॉशिंग मशीनचे पीसीबी व्हिडिओकॉन आणि व्होल्टासला ती कंपनी सप्लाय करायची. मग तसं मी ऍज अ टेक्निशियन म्हणून आम्ही ती सगळी कामं करायचो. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची कामं यायला लागली की तुम्ही पीसीबी बनवणे, त्याच्यानंतर ते पीसीबी तुम्ही त्याचे फॉल्ट फाइंडिंग करणे. मग हळूहळू ते करत असताना जसा जसा एक्सपिरियन्स वाढत गेला तसं तसं कंपनी मग आम्हाला व्हिडिओकॉन आणि व्होल्टासमध्ये पाठवायला लागली की जर तिकडे काय जर मेजर त्यांना काय चॅलेंजेस आले तर ती कंपनी आम्हाला तिकडे पाठवत होती. मग आम्ही 1 आठवडा 10 दिवस तिकडे जायचो आणि तिकडे आम्ही जे पाठवलेले काय पीसीबीज असतील त्या सर्किटवरती काम करायचं आणि त्यांना तिथे ओके करून द्यायचं. हे करत असताना मी बोललो अजून काहीतरी आपल्याला ऍडिशनल नॉलेज पाहिजे. म्हणून सिक्युरिटीमध्ये आम्ही काम चालू केलं होतं. तर ईपीबीएक्स आणि इंटरकॉम या क्षेत्रामध्ये आलो मी. हे करत असताना बोललो ऍडिशनल काहीतरी नॉलेज पाहिजे म्हणून. मग ते करत असताना मी नेरुळला एका ठिकाणी कामाला लागलो. तर तिथे आम्ही इंटरकॉमचे ऍज अ टेक्निशियन म्हणूनच मी तिथे लागलो होतो. पण माझ्यासाठी तो नवीन अनुभव होता. ठीक आहे, आम्ही शिकत गेलो, त्याच्यामध्ये ट्रेनिंग वगैरे कंपन्यांची घेत गेलो आणि त्यातूनच मग नंतर काही मला साईट म्हणजे त्या कंपनीच्या थ्रू आम्हाला वर्ली सीलिंग जो ब्रिज झाला तर एमएसआरडीसी कडे ते सगळं काम होतं. तर त्या प्रोजेक्टवरती आमची नेमणूक झाली की बाबा तुम्ही ते पहिल्यांदा तुम्ही तिकडचे इंटरकॉमची जी कामं आहेत ती तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. मग रोजचा प्रवास चालू झाला. मग ते करत असताना तिथे मी नॉलेज घेतलं. त्याच्यानंतर वाशीला एका कंपनीमध्ये मी कामाला होतो. मग ते करत असताना मग कुठेतरी असा मनात विचार यायला लागला की अरे यार, आपला स्वतःचा बिझनेस का नसावा, आपण दुसऱ्यासाठी किती वर्ष अशी मेहनत करायची. म्हणून मग त्याच्यातूनच डोक्यात ही कल्पना आल्यानंतर मग मी स्वतःचा व्यवसाय चालू करायला सुरुवात केली. काम करत असतानाच पार्ट टाइम म्हणून मी माझी स्वतःची दुसरे जे माझे पर्सनल क्लायंट होते त्यांच्यावर इंटरॅक्शन चालू केलं आणि कामं चालू केली. तर ती चालू करत असताना मग हळूहळू बेस वाढत गेला. मग विचार केला अरे यार, आता चला ठीक आहे, आता आपण ही कामं करतोय, नवीन ऍडिशनल पण आपल्याला तर नॉलेज आलेलं आहे. मग हळूहळू ते काम करत असतानाच मी काम चालू केलं आणि आमची स्वतःची कंपनी फॉर्म केली. आणि त्याच माध्यमातून मग नंतर हळूहळू मला कस्टमर बेस वाढायला लागला. मग फुल फ्लॅश पूर्ण हीच कामं करायला आम्ही सुरुवात केली.
मग ते करत असताना मग मी पहिल्यांदा एक ऑफिस घेतलं भाड्याने. आणि मग हळूहळू मी एकटा किती पळणार म्हणत विचार आला, म्हणून मी अजून 2 स्टाफ हायर केला. मग कामं अजून वाढत गेली. आणि अशीच कामं वाढत गेल्यानंतर मग एक कॉन्फिडन्स आल्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या कस्टमरने आमच्यावरती भरोसा केला आणि खूप चांगले चांगले कस्टमर आम्हाला भेटले. नंतर मला सांगायला आवडेल की नवी मुंबईमध्ये भारत पेट्रोलियमची एक मोठी ऑर्डर होती. पण आम्ही ॲज अ सब वेंडर म्हणून आम्ही त्यांची कामं घ्यायला सुरुवात केली. आम्ही त्यांची कामं करतच होतो. पूर्ण सुरत ते गोवा यांच्या दरम्यान जेवढे यांचे गेस्ट हाऊस आहेत, तर त्यांचे सगळे आम्ही इपिबेक्सची इंटरकॉमची कामं करत होतो. मग त्यांच्याच माध्यमातून आम्हाला नवी मुंबईमध्ये भारत पेट्रोलियमचं एक मेन जे ऑफिस आहे स्टेशनच्या जवळच, ते तिथलं काम आलं. तर ते सुद्धा काम आम्ही माझ्यासाठी ते माझी चॅलेंजिंग ऑर्डर होती, पण ती आम्ही एकदम व्यवस्थित यशस्वी फुलफिल केली आम्ही ती ऑर्डर. ती ऑर्डर आम्ही व्यवस्थित यशस्वीरित्या ती कंप्लीट केली. मग तिथूनच आमचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला सुरुवात झाली. चांगला कॉन्फिडन्स झाल्यानंतर मग आम्ही सप्तशृंगी मंदिर वणी नाशिक येथे त्या पूर्ण गडाचं काम सीसीटीव्हीचं पूर्ण आम्ही कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेचं मॉडर्न कॉलेज असू दे, नेलेस इंडिया असू दे, तर त्यांचं यशस्वीरित्या आम्ही आता आज आमच्याकडे कस्टमर बेस भरपूर आहे आणि आम्ही यशस्वीरित्या आमची चांगली वेल एस्टॅब्लिश टीम आहे आमच्याकडे. तर त्याचं आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही कामं आमची मुंबईमध्ये चालू आहेत. जसा तुम्ही उल्लेख केलात, की पहिले तुम्ही एस-टी-डी, पी-सी-ओ आणि हे काम करत होतात. त्याच्यानंतर तुम्हाला जाणवलं, की त्याच्यामध्ये बदल होत आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये बदल कंटिन्यू होत आहे. कारण का टेक्नॉलॉजी जी तुम्ही सिक्युरिटीसाठी वापरताय, ही काळानुसार खूप वाढत आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण का हा जो बदल आहे, हा तुम्ही पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि त्याच्यावर काम केलंय. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं मॅडम, तर कसं आहे, की आता मला दिसत होतं, की कारण एस-टी-डी-पी-सी हे मार्केटमध्ये जास्त काळ नाही चालणार. सो आपल्याला सुद्धा स्विच ओव्हर व्हायला लागेल. जर काम बंद झालं तर आपण काय करणार? म्हणून आत्ताच वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात करायला पाहिजे. सो ह्याच्याच रिलेटेड टेलिकॉम इंडस्ट्री असल्यामुळे आम्ही इंटरकॉम आणि इपीबीएक्स ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये लागणाऱ्या ह्या व्यवस्था आहेत. तर ह्या बिल्डिंगमध्ये मग त्याच्याबरोबर सीसीटीव्ही पण आला, सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून. म्हणून मग आम्ही इंटरकॉम, इपीबीएक्स आणि सीसीटीव्ही, ॲक्सेस कंट्रोल, व्हिडिओ डोर फोन याच्यावरती काम करायला सुरुवात केलं आणि त्याच्या माध्यमातूनच मग आम्ही यापुढे आमचा प्रवास चालू राहिला. तुमची ही जी सर्व्हिस आहे, ती हॉस्पिटल, स्कूल्स म्हणजे आता सगळ्या ठिकाणीच लागते. तर तुमचे क्लायंट्स कोण आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा? ओके. मला सांगायला आवडेल, की आज नवी मुंबईमध्ये खूप सारे बिल्डर्स आहेत. तर नवी मुंबईमध्ये एक नावाजलेलं नाव म्हणजे गामी बिल्डर्स. सो गामी बिल्डर्सचे आपण एंटायर प्रोजेक्ट करतो. गामी बिल्डर्सचे. त्याच्यामध्ये आपण बिल्डिंग इंटरकॉम, इपीबीएक्स, सीसीटीव्ही, ऍक्सेस कंट्रोल या सगळ्या बूम बॅरियर या सगळ्या प्रकारचे आपण तिथे त्यांची कामं करतो. त्याचबरोबर वर्षा ग्रुप आहे. वर्षा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहे. तर त्या ग्रुपचं सुद्धा आपण सर्व कामं करतो. त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेचं मॉडर्न कॉलेज आहे. तर त्याची सुद्धा आपण कामं करतो. नंतर तुम्ही अ, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये तुम्ही नेलेस इंडियाचं नाव ऐकलं असाल. तर त्या नेलेस इंडियाचं नाव आता वॉलमॅट म्हणून झालेलं आहे. तर त्यांची सुद्धा एंटायर सगळ्या साईट आपण करतोय त्या कंपनीची. आणि त्याच्यातूनच हा प्रवास चालू आहे. खूप सारे कस्टमर बेस आहे. नवी मुंबईमध्ये ज्वेलरी शॉप असतील आपल्याकडे. त्याच्यानंतर सोसायटीज आहेत, खूप साऱ्या सोसायटीज आहेत, स्कूल आहे. उरण एज्युकेशन सोसायटीचं काम सुद्धा आपण केलेलं आहे. तर त्या उरण एज्युकेशन सोसायटीमध्ये काय केलंय, तर आपण एस-एम-एस फॅसिलिटी केलेली आहे. तर ते कसं, की स्कूलमध्ये स्टुडंट एंटर झाला, की त्याच्या पॅरेंट्सला UHF थ्रू त्याचं आयडी स्कॅन होऊन त्यांच्या पॅरेंट्सला एस-एम-एस जाईल. तर ती पण आपण कामं चालू केलेली आहेत. तर त्या माध्यमातून असा आमचा प्रवास चालू आहे.
सर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले का आणि त्यांना तुम्ही कसं फेस केलंत? प्रॉब्लेम जर सांगायचं तर मॅडम शेवटी अ, काय म्हणतात ना, जर आपल्याला पुढे जायचं असेल तर प्रॉब्लेम तर छोटे-मोठे हे प्रॉब्लेम येणारच आणि त्याला फेस करूनच आपण पुढे जावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला अनुभव पण भेटत नाही. तर असे प्रॉब्लेम जर सांगायचा झाला तर आम्ही असे एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेज लावले होते आणि त्यांना ज्या टाईमाला तिथे एखादा इन्सिडेंट झाला होता आणि त्या टाईमाला त्यांना त्याचे फुटेज पाहिजे होते. तर नेमके त्या टाईमाला फुटेज भेटले नाहीत आम्हाला. हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे हा, की कस्टमर सुद्धा अगोदर लक्ष देत नाही. सीसीटीव्ही लावलेत, इन्स्टॉलेशन झालंय, पण ते प्रॉपर वर्क करतायत की नाही किंवा त्यांनी त्याच्यासाठी काय प्रिकॉशन आम्ही त्यांना सांगतो, की "सर तुम्ही वन टाईम इन्स्टॉलेशन केलंय, पण त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे." इन्स्टॉल केले होते आणि त्यांच्याकडे ते रेकॉर्डिंगच नव्हतं. त्यांची ती चोरी झाली होती. तर आम्हाला समजलं, की त्यांच्या इकडचं कुणीतरी स्विच ऑफ करून ठेवून दिलेलं मेन डिव्हाइस आहे ते. हे त्यांना माहितीच नाही कस्टमरला. आणि नंतर मग आम्ही तिथे गेलो. सर्व इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, की अरे आतमध्ये मेन स्विचच ऑफ करून ठेवलेलं टीव्हीवरचं डिव्हाइसच बंद आहे. मग आम्ही सांगितलं, की "सर बघा, आमच्याकडून ही काही मिस्टेक नाहीये. ही तुमच्याच माणसाने कुणीतरी हे डिव्हाइस ऑफ करून ठेवलं त्याच्यामुळे तुम्हाला रेकॉर्डिंग भेटत नाहीये." मग त्यांनी ते एक्सेप्ट केलं, की "ठीक आहे, ही आमची मिस्टेक आहे. काही हरकत नाही सर." मग तसं आम्ही थोडंसं कस्टमरला सुद्धा अवेअर करायला लागलो, की नुसते कॅमेरे लावलेले आहेत, तर ते तुमच्या कामाचे नाहीयेत. तर ते कॅमेरे प्रॉपर वर्क होतायत की नाही, रेकॉर्डिंग त्याचं होतंय की नाही, ते पण महत्वाचं आहे. की असं नाही की फक्त कॅमेरे लावलेत आणि कामच होत नाहीये. तर ते मधून-मधून तुम्हाला ते रेकॉर्डिंगचा सिम्बॉल बघणं पण खूप महत्वाचं आहे, की ते रेकॉर्डिंग होतंय की नाही. तर हे महत्वाचं आहे. सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच असेल, की जेव्हा कोणतीही कंपनी किंवा कोणतीही सोसायटी कॅमेरेज लावते किंवा टेलिकॉम सर्व्हिसेस लावते किंवा असे सगळे जे सिक्युरिटी रिलेटेड गोष्टी लावते, तर त्यांनी कोणत्या-कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? कारण का आज आपण बघतो, की अनेक रस्त्यांवर वगैरे देखील सीसीटीव्ही आहेत, पण ते किती चालतायत किंवा त्याचे एफिशियन्सी काय आहे? ते आपल्याला माहिती नसतं आणि जेव्हा जसं तुम्ही उल्लेख केलात, जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा नंतर कळतं, की अरे हे काम नाही करत आहे. तर अशा वेळेस लोकांनी काय दक्षता घ्यायला हवी त्याच्याबद्दल थोडं सांगा? ओके. सो मॅडम खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. आजच्या डेटला बघा सीसीटीव्ही ही काळाची गरज आहे. पण सीसीटीव्ही लावल्यानंतर आम्ही 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 काय करतो, की सीसीटीव्ही लावल्यानंतर आम्ही त्याला इयरली 1 इयर सर्व्हिस फ्री देतो. तर त्याच्यामध्ये आम्ही मंथली व्हिजिट करतो त्या कस्टमरकडे आणि ते प्रॉपर सर्व्हिसिंग, त्याच्यानंतर कॅमेरे साफ वगैरे करणं, सर्व्हिसिंग करणे आणि प्रॉपर रेकॉर्डिंग होतंय की नाही किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होईल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपर चेक करून त्यांना सांगतो. तर माझी सगळ्यांना म्हणजे जे सीसीटीव्ही इन्स्टॉल करतात, तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, की तुम्ही नेहमी त्या स्क्रीनवरती, मोबाईलवरती असो किंवा मॉनिटरवरती असो किंवा टीव्हीवरती असो, पण मधून-मधून त्या स्क्रीनवरती लक्ष देणं खूप महत्वाचं आहे, की ते रेकॉर्डिंग प्रॉपर होतायत की नाही. आपलं जे रेकॉर्डिंग डिव्हाइस प्रॉपर काम करतंय की नाही. नाहीतर मग असंच आहे एखाद्या टाईमाला एखादा इन्सिडेंट होतो. त्या टाईमाला आपण चेक करायला जातो त्या टाईमाला आपल्याला माहिती पडतं, की अरे त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगच नाहीये. सो ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, की कॅमेरे आम्ही वन टाईम इन्स्टॉल करून आपण मोकळे झालेलो आहोत. पण त्याच्यानंतर पुढची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, की प्रॉपर व्होल्टेज त्याला येतंय की नाही, पॉवर फ्लक्च्युएशन तर होत नाहीये ना. बरं एखाद्या टाईमाला जर तुमच्याकडे जर पॉवर फ्लक्च्युएशन झालं, तर ते परत तुमचं रेकॉर्डिंग वर्क करतंय की नाही, ते पण बघणं खूप महत्वाचं आहे. सर सीसीटीव्ही कॅमेरा व्यतिरिक्त आपल्याकडे कोणते वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत आणि ते कोणत्याही उद्योजकांना किंवा कोणत्याही सोसायटीजला कसे उपयोगाचे आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा? नक्कीच. अ, मॅडम आपण सीसीटीव्हीच्या व्यतिरिक्त बिल्डिंग इंटरकॉम आहे आपल्याकडे. सोसायटीसाठी लागणारं बिल्डिंग इंटरकॉम आहे, व्हिडिओ डोर फोन्स आहेत, ॲक्सेस कंट्रोल आहे, बूम बॅरियर आहे. तर त्या माध्यमातून हे काम कसं करतं, की बघा इंटरकॉममध्ये कसं आहे, की फॅसिलिटी आहे तुमच्याकडे इंटरकॉम. वॉचमन त्यांना फ्लॅट ओनरला इन्फॉर्म करतात, की सर तुम्हाला हा पर्सन भेटायला आलेला आहे.
तर त्याच्यानंतर काम येतं व्हिडिओ डोर फोनचं, की तुम्हाला वॉचमनने इन्फॉर्म केलं, तुम्ही त्याचं नाव विचारलं, तुम्हाला माहितीये की तो पर्सन तुमच्याकडे कशासाठी आलाय, तर तुम्ही विदाऊट डोअर ओपनिंग करता तुम्ही तुमच्या व्हिडिओ डोर मध्ये पहिल्यांदा चेक करा. त्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट करा, की तुम्ही सर कशासाठी आलाय, काय काम आहे. तुम्हाला माहितीये जर तुम्ही एखादी ऑर्डर केली असेल किंवा तुम्हाला भेटण्यासाठी जर तुमचे रिलेटिव्ह वगैरे कोण येणार असेल, तर तुम्हाला डेफिनेटली तुम्ही आवाजावरून वगैरे ओळखताच तुम्ही किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल, तर तुम्ही डेफिनेटली डोर ओपन करता. पण जर तो पर्सन वेल नोन नसेल, तर तुम्ही विदाऊट डोअर ओपन करता, तुम्ही त्यांच्याशी पहिलं कम्युनिकेट करा. किंवा तुमच्या घरामध्ये आजकाल बघा सगळेजण वर्किंग आहेत. हसबंड वाईफ वर्किंग आहेत, तर त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या घरी असतात. तर त्याने ही काळजी घेतली पाहिजे, की डोअर ओपन करताना व्हिडिओ डोर पण मध्ये पहिल्यांदा चेक करायला पाहिजे, की आलेला पर्सनला गरज आहे का आपल्याला डोअर ओपन करायची. त्याच्याशी तुम्ही विदाऊट डोअर ओपनिंग करून तुम्ही त्याच्याशी टू वे कम्युनिकेशन करू शकता. जर योग्य असेल, रिलायबल असेल, तरच तुम्ही त्यांना एंटर करायला द्या. तरच डोअर तुम्ही ओपन करा. अदरवाईज तुम्ही डोअर ओपन करू नका. म्हणजे जे नवी मुंबईमध्ये असू दे किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जे प्रकार घडतायत चोरीचे वगैरे, तर त्याला कुठेतरी आळा बसेल. तर ह्या सगळ्या जसं बूम बॅरियर आहे, अनवॉन्टेड तुमच्या गाडीमध्ये ज्या व्हेकल्स एंटर करतात, तर त्या कोणी एंटर नाही करणार. ज्याच्याकडे फास्टॅग आहे किंवा त्या सोसायटीचं ऑथरायझेशन आहे, त्याच कंपनीला फक्त तुम्ही अलाव करा. या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सर तुमच्या या सगळ्या बिझनेस प्रवासामध्ये तुम्हाला फॅमिलीने कसं सपोर्ट केलं त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. माझी वाईफ सुद्धा पहिल्यांदा वर्किंग होती. पण तरी पण बिझनेस म्हटलं, की सगळ्यांना माहिती आहे आता सगळ्यांचं डेफिनेशन चेंज झालंय, की सगळ्यांना माहिती आहे, की बिझनेस करायला म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, की फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. सो माझी फॅमिली खूप छानपणे मला सपोर्ट करते या बिझनेसमध्ये आणि तू बाकीच्या गोष्टी कशा करू शकतोस, तर त्याच्यासाठी फुल सपोर्ट असतो मला, की अच्छा तू आता हे केलंस बिझनेसमध्ये. आम्ही शेअर करत असतो एक दुसऱ्याला, की बाबा आज आपण हे केलं, आज मला ही ऑर्डर भेटली. तर त्याच्याने घरी पैसे आल्यानंतर सुद्धा फॅमिली सुद्धा हॅपी असते. आपल्या ड्रीम्स आहेत त्या फुलफिल होत असतात. तर त्याच्यामुळे कसं, की आपण जेव्हा जे पाहिजे त्या गोष्टी द्यायला सुरुवात करतो, त्याच्यानंतर त्यांना वाटतं, की नाही, नाही खरंच काहीतरी माझे मिस्टर खूप चांगल्या पद्धतीने करतायत. आज आपण आउट ऑफ कंट्री जर फिरायला गेलो, तर त्यांना माहिती पडतं बरोबर, की जर सर्व्हिसमध्ये असतो, तर आम्ही नक्कीच नसतो जाऊ शकलो असतो लिमिटेड इन्कममध्ये. आज माझे मिस्टर बिझनेस करतायत, म्हणून आम्ही आउट ऑफ कंट्री फिरायला जातोय. तर त्याच्यामुळे ते पण ठीक आहे. आता त्यांचं नवीन स्वप्न तयार झालेलं असतं पुढच्या टायमाला, की ठीक आहे आपण इकडे गेलो, तर नेक्स्ट गोल तुझा हा आहे. हा व्यवस्थित लवकरात लवकर फुलफिल कर. मग आपण इकडे पण फिरायला जाऊ. त्या अशा सगळ्या खूप साऱ्या गोष्टी असतात. ते फॅमिली खूप छान आम्हाला सपोर्ट पण करते. सर आपल्या कंपनीचे आता फ्युचर गोल्स काय? जसं आता तुम्ही उल्लेख केला, की प्रत्येक वेळेला आपण गोल सेट करतोय, तर आपल्या कंपनीचे आता फ्युचर गोल्स काय आहेत? येणाऱ्या 3 वर्षामध्ये मला नवी मुंबईमध्ये एक डिजिटल टेलिकॉम ही खूप छानपणे नावारूपाला आलेली कंपनी असेल आणि नवी मुंबईमध्ये कोणालाही सिक्युरिटी किंवा सोसायटी इंटरकॉमची जर गरज लागली किंवा व्हिडिओ डोरफोनची गरज लागली, तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये डिजिटल टेलिकॉम हे नाव यायला पाहिजे. ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी आणि माझी टीम पूर्णपणे आम्ही प्रयत्न करतो. मॅडम मला सांगायला आवडेल की नवी मुंबईमध्ये एक मोठं नावाजलेलं नाव आहे हिम्स हॉस्पिटल. तर त्या हॉस्पिटलचं सुद्धा एंटायर हॉस्पिटलचं काम आपण सीसीटीव्ही, इंटरकॉम, कॅमेराचं वगैरे पूर्ण काम आपण केलं, वायफायचं वगैरे पूर्ण एंटायर काम आपण केलेलं आहे. त्याचबरोबर वर्चस्का इन्फोटेक म्हणून आहे. तर त्या सुद्धा कंपनीचं आयटी कंपनीमध्ये त्या कंपनीचं मोठं नाव आहे. तर त्या कंपनीचं सुद्धा काम आपण केलेलं आहे. खूप सारा आमच्याकडे कस्टमर बेस आहे असा, जेवढी आम्ही नावं घेऊ तेवढी कमी आहेत. सर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे, कारण का तुम्ही ज्या सर्व्हिसेस मध्ये आहात ते फक्त प्रोडक्ट सर्व्हिस नाहीत. प्रोडक्ट दिल्यानंतर पण पोस्ट सर्व्हिस देखील तितकीच महत्वाची आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके.
मॅडम कसं आहे ना, मार्केटमध्ये खूप सारे प्लेयर्स आहेत की ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे. पण ह्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिस फॅक्टर. कारण जर बघा, आजच्या डेटला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे रेटमध्ये कमी जास्त करून एखादा माणूस प्रॉडक्ट विकून जातो. पण आफ्टर सेल त्याला जर सर्व्हिस नाही भेटली, तर तो कस्टमर ऑटोमॅटिकली आमच्याकडे नंतर येतोच आहे. सो आम्ही जास्त फोकस हा सर्व्हिसवरती दिलाय. प्रॉडक्ट सेल करण्यापेक्षा कस्टमरला सर्व्हिस कशी चांगली भेटेल, तर त्याच्याकडे आमचा मेजर फोकस आहे. आणि आम्ही त्या दृष्टीनेच प्रयत्न करतोय, की कस्टमरला आमची सर्व्हिस दिल्यानंतर, की कस्टमरला आमच्याकडून एक फीडबॅक कॉल जाईल, की सर किंवा मॅडम तुम्हाला आमची सर्व्हिस कशी वाटली? आमचा जो पर्सन आला होता, इंजिनियर आला होता, त्याने तुम्हाला व्यवस्थित तुमची सर्व्हिस केली का? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? तुमच्याशी तो व्यवस्थित बोलला का? तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या परत एकदा आमच्या बॅकएंडला चेक करतो आणि त्याच्यानंतर आम्ही रिपोर्ट पण बनवतो, की रिपोर्ट बनवल्यानंतर त्यांना पण माहिती पडतं आणि आमच्या ऑफिसला पण एक कॉपी असते, की तो इंजिनियर व्यवस्थित जाऊन करून आला का? त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, की त्याने काय काम केलंय. त्याच्यामुळे आमच्या बॅकएंडला सुद्धा माहिती पडतं, की ओके ह्या सोसायटीमध्ये हे काम झालेलं आहे. सो त्या पद्धतीने ते लोक पण समोरच्याला विचारतात. सर, जसं तुम्ही तुमच्या व्यवसायावर प्रेम करता, तसं तुमची एक हॉबी देखील आहे, ती म्हणजे क्रिकेट आणि ते देखील तुम्ही जोपासता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हम्म, मॅडम मला तर आवडेल. क्रिकेट म्हटलं की हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मला आठवतंय की कॉलेज संपल्यानंतर सुद्धा मी माझ्या हॉबीला चालूच ठेवली होती ही माझी हॉबी. पण त्याच्यानंतर मला एक असा प्लॅटफॉर्म भेटला सॅटरडे क्लब म्हणून. तर सॅटरडे क्लबच्या माध्यमातून मला माझ्या हॉबीला एक चांगला वाव भेटला. तर त्यातून मी सांगायला मला आवडेल, की सतत 3 वर्ष आम्ही सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची जी ट्रॉफी होते, ते 3 वेळा आम्ही विनर आहोत. आणि फायनल आम्ही आणले. तर 2023-24चं सुद्धा नेतृत्व मला करायला भेटतं, हे माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि ते आम्ही यशस्वीरित्या पार करून ह्या टायमाची सुद्धा 2023-24ची जी मानाची ट्रॉफी आहे, ती आम्हाला आणण्याचं आमच्याकडे भाग्य लाभलेलं आहे आणि माझ्या टीमने खूप छानपणे हे काम केलेलं आहे. तर क्रिकेट हा शब्द घेताच तुमच्या चेहऱ्यावर एक खूप मोठं हसू उमललं. तर त्याच्यातनं कळतं की तुम्हाला या क्षेत्रात किती आवड आहे. तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारीन, की जे तरुण उद्योजक आहेत, जे या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण का या क्षेत्राला स्कोप किती मोठा आहे. कारण का टेक्नॉलॉजी कंटिन्यू चेंज होतीये. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. मॅडम ह्या क्षेत्रामध्ये खूप सारा वाव आहे. आता बघा तुम्ही, अजून आम्ही तर खूप साऱ्या ठिकाणी अजून पोहोचलो पण नाहीये. पण ह्या इंडस्ट्रीला एवढा मोठा वाव आहे, की अनबिलिव्हेबल. बघा आज मी सुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या स्वतःच्या नावाचं ब्रँडिंग करू शकतो. आणि माझ्या स्वतःचं ब्रँडिंग करून माझ्या स्वतःचा कॅमेरा हा मार्केटमध्ये येईल. कसा येईल? त्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलतोय. तर मार्केटमध्ये सिक्युरिटीची ही काळानुसार खूप मोठी गरज आहे. आणि मला वाटत नाही की प्रत्येक गावागावामध्ये जर व्यक्ती जर बिझनेस जरी केला, खूप आता बघा आज तुम्ही जिल्ह्यामध्ये खूप सारी गावं आहेत. तर आजच्या डेटला हळूहळू ही सिटी वाढतच चाललंय. दिवसेंदिवस सिटी वाढतच चाललंय. त्याच्यामुळे हे जे काम आहे, हे जे क्षेत्र आहे, हे कधीही न संपणार आहे. कारण नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येत राहील, तसं-तसं जसे आता मी तुम्हाला सांगतो, की पहिल्यांदा टीव्हीएल मध्ये कॅमेरे यायचे. त्याच्यानंतर मेगापिक्सल मध्ये कॅमेरे यायला लागले. मेगापिक्सल मध्ये सुद्धा कसं, की 1 मेगापिक्सल होते, 2 मेगापिक्सल होते. जशी-जशी टेक्नॉलॉजी चेंज होते, त्याच्यानुसार हे नवीन-नवीन टेक्नॉलॉजीनुसार हे कॅमेरे येत आहेत. आजच्या डेटला मॅडम 8 मेगापिक्सल पर्यंत कॅमेरे आले आहेत. तर त्याच्यामुळे कसं पहिल्यांदा लोकांनी एचडी कॅमेरे लावले. पण आता आयपीचा ट्रेंड आलाय. तर त्याच्यामुळे जशी-जशी टेक्नॉलॉजी चेंज होत जाईल, त्याच्यानुसार जुने जे कस्टमर आहेत, ते आयपी मध्ये कन्व्हर्ट होतील. एसडीचे आयपी मध्ये कन्व्हर्ट होतील. त्याच्यामुळे तुम्हाला ही सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सेल्फ सर्व्हिस इंडस्ट्री ही तुमची कधी न संपणारी आहे. फक्त एवढंच आहे, की आपण सर्व्हिस कशी देतोय
त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू मॅडम.